मंडळी नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही व्याख्यानमाला आपण सुरू केली आणि आता उद्या त्याचा शेवट व्हायचा आहे. तर आपण असं ठरवलं सुरुवातीला की सुरुवात कशी करावी, तर ओंकार वंदनेने करावी. का तर ज्ञानदेव म्हणाले म्हणून. त्याच्यानंतर शारदेला वंदन त्यांनी केलेलं ते आपण पाहिलं. मग मजरुधई सद्गुरू अशी आपण त्यांची उपज पाहिली की एका विषयाला त्यांनी हात कसा घातला आणि तो हात कसा घातला आणि काय लिहिलं त्याच्यामध्ये, त्याच्यावरती आपण गेले 3-4 भाग चर्चा केली. तर लक्षात असं आलं शेवटी की ज्ञानदेवांनी त्यांच्या गुरूंना ह्या वाघ यज्ञाच्या प्रारंभी वंदनच केलेलं नाही. आपण आपल्या पूर्वायुष्यात काय केलं ते सांगताना ते म्हणाले की तैसा पुढत तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची. म्हणजे तेव्हा मी जे जे गुरुजी सांगत असतील ते मी ऐकत आलोय. तर आता हा पेच कसा सोडवायचा, तर हा पेच सुटण्याकरता अमृतानुभवाचा आधार घ्यावा लागतो. अमृतानुभवामध्ये गुरु शिष्य प्रकरण आहे आणि तिथे ते असं सांगतात की गुरुजींना वंदन करायला ते आणि मी दोन वेगळे असायला हवे ना. पण तसं नाही. आता आपल्याला कळतं इथे त्यांनी श्री गुरुजींना वंदनच केलं नाही. हे अनवधानाने राहिलं नाही, हे ठरवूनही केलेलं नाही. गुरूंबद्दल बोलताना त्यांना वंदन ज्ञानदेवांकडून होत नाही असा काहीसा निष्कर्ष ह्याच्यावरून निघतो. आणि त्याचं कारण असं की ते आणि त्यांचे गुरुजी हे एकरूप झालेले आहेत, मनाने एकरूप झालेले आहेत, बुद्धीने एकरूप झालेले आहेत, आचाराने हे एकरूप झालेले आहेत. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये आपण दोन आहोत असा भावच राहिलेला नाही. आणि म्हणून त्यांनी वंदन केलं नाही आपल्या गुरुजींना असं अनुमान निघतं. ती गोष्ट त्यांनी अमृतानुभवात सांगितलेली आहे. ह्याबद्दलची एक हकीकत मी तुम्हाला आमच्या गुरुजींची सांगितली होती की विलायत हुसेन खां साहेब म्हणाले, ये तो मेरी छबी गा रही है. असा एक दुसरा प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला. आमचे चेंबूरचे पाटणकर सर सांगतात ही हकीकत. इतक्या वेळा त्यांच्याकडून ऐकली आहे की दादरला मुंबईत नप्पू हॉलमध्ये रामभाऊ मराठ्यांचं गाणं होतं. गोविंदराव पटवर्धन पेटीला होते आणि रामभाऊंनी नायकी कनाडा सुरू केलाय. थोडा वेळ गेला आणि तेवढ्यात दरवाजामध्ये आलेले दिसले त्यांचे गुरुजी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर. ते थोडे वृद्ध झाले होते आणि म्हणून कोणतरी धरून त्यांना घेऊन आलं होतं. ते आले म्हटल्यावरती एकदम सभागृहात खळबळ मारली. रामभाऊंनी गाणं थांबवलं आणि स्वतः उठून उभे राहिले हात जोडून स्टेजवर. मग त्या सगळ्या मंडळींमधून खचाखच भरलेला तो हॉल, त्यातनं वाट काढत 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 त्यांना पुढे आणून गोविंदरावांच्या बाजूला, खाली जमिनीवरच, पण गोविंदरावांच्या बाजूला त्यांचा हात गोविंदरावांच्या मांडीवर पोचेल अशा ठिकाणी आणून पोचवलं आणि असं त्यांना बसवलं. ते बसवल्यावरती रामभाऊंनी पुन्हा नायकी कनाडा सुरू केला. फरक इतकाच केला की मास्तर कसा गातील तसा नायकी कनाडा ते गाऊ लागले. आणि दर जागेला म्हणजे सारखं सारखं मास्तर गोविंदरावांच्या मांडीवर थाप मारत आणि म्हणत, हे आमचं बरं का. थोड्या वेळाने, हे आमचं बरं का. अख्खा नायकी कनाडा, अख्खं गाणं
रामभाऊनी त्या दिवशी मास्तरांना मास्तर ऐकवले. मास्तरांना मास्तर ऐकवण्याचा हा रामभाऊंच्या आयुष्यातला पहिला प्रसंग नव्हता. ते हुकमी मास्तरांना मास्तर ऐकू शकायचे. तर सांगायचा मुद्दा काय की त्यांच्याकडे तर ते प्रत्यक्ष समोर बसून शेवटची 4 वर्ष सोडली तर शिकले नव्हते. आणि ज्या वेळेला शिकले होते तेव्हा रामभाऊ कीर्तीच्या शिखरावर होते. संगीतातही फार उंची गाठली होती. आणि जी काही देवाणघेवाण झाली ती प्रामुख्याने अनवट रागांची अशी तालीम झाली. मूलभूत गायन विद्या शिकवण्याचा प्रसंग त्या दोघांमध्ये आला नव्हता. आणि मास्तरांचीही शारीरिक स्थिती अशी नव्हती की ते गाऊ शकतील आणि शिकवू शकतील. ते काय गात ते रामभाऊंना कळत होतं, सुहासजी दातारांना कळत होतं. अशा थोड्या लोकांना म्हणजे अशी शारीरिक स्थिती झाली होती. सांगायचा मुद्दा असा की इतके ज्या वेळेला गुरु आणि शिष्य एकरूप होतात त्यावेळेला ह्यांनी त्याला वंदन केलं असा विषय राहत नाही. ज्याला राम राम म्हणून एकेकाळी मास्तर हाक मारायचे त्यांना पुढे मास्तर रामभाऊ तंबोरे बघितलेत का असं पुकारत असत. मला काल एकाने प्रश्न विचारला आणि तो आवडला म्हणून आपल्या समोर घेऊन येतोय की तो म्हणाला की अहो तुम्ही संगीतातली उदाहरणं देताय आणि अध्यात्माचा विषय बोलताय. ज्ञानदेवांना तुम्ही संगीतातली उदाहरणं देऊन समांतर चर्चा करताय. पण आपल्या भौतिक विद्यांचे गुरु आणि अध्यात्म विषयातला गुरु ज्याला मोक्ष गुरु असे म्हणतात अशा दोघांची उदाहरणं जुळतील कशी? ह्याच्यावरती मी त्यांना 1-2 प्रश्न विचारले. मी त्याला म्हटलं बाबा मोक्ष म्हणजे काय, ह्याबद्दल आपला काही अभ्यास झालाय काय? तर नाही म्हणून उत्तर आलं. पण प्रत्येकाच्या मनात एक मोक्षाची काहीतरी कल्पना असते. तर ज्ञानदेव हे मोक्ष गुरु आहेत, ज्ञानदेव हे आध्यात्मिक गुरु आहेत. आणि बाकी ज्या गुरु मंडळींची मी नावं घेतोय सारखी ते सगळे कितीही म्हटलं तरी भौतिक जीवनात जगलेले फार फार तर यशस्वी म्हणता येतील असे आहेत. आणि त्यांची इतकी उदाहरणं देऊन ती मोक्ष गुरूंना चिकटवणं ही गोष्ट काही बरोबर नाही असा त्याचा आक्षेप होता. म्हणजे आपण जे काही जगात जगतो त्याच्याकरता ज्या काही विद्या शिकतो आणि आपलं भौतिक जीवन जे काही आपण व्यतीत करतो ते एक जीवन आहे आणि आध्यात्मिक जीवन दुसरं आहे अशी कल्पना, असं गृहीतक ह्या प्रश्नामागे आहे. आणि असं म्हणणारा हा काही माझा पहिला मित्र नव्हे. असे अनेक जण समजतातच मुळे की अध्यात्म हे प्रकरण आपल्या भौतिक जीवनापेक्षा काहीतरी वेगळं आहे. दुसरा प्रश्न मी त्याला असा विचारला की असं लिहिलेलं कुठला धर्मग्रंथ आहे की आपलं भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन वेगळं असतं, असा लिहिलेला कुठला धर्मग्रंथ आहे, आध्यात्मिक ग्रंथ आहे काय, तुम्ही कोणाकडून घेतला हा सगळा विचार? आणि आता मी तिसरा प्रश्न उपस्थित करतो इथे की आध्यात्मिक म्हणजे काय? म्हणून जाणते ने गुरु भजिजे ह्याच्यावरती आपण जी चर्चा केली तर ती म्हणजे आध्यात्मिक का नाही? तर आध्यात्मिक ह्या शब्दामध्ये अध्यात्म हा जो शब्द आहे त्याचा अर्थ शुद्ध अनुवाद आत्म्यासंबंधी. आत्म्यासंबंधी म्हणजे आत्मा म्हणजे काय आपण अभ्यास केलेला नाही. मोक्ष म्हणजे काय अभ्यास केलेला नाही. ज्याच्यावरती आपले विचार स्पष्ट झालेले नाहीत
त्याच्यावरती आपण मत केलंय की आध्यात्मिक जीवन वेगळं आणि भौतिक जीवन वेगळं. परंतु मी आपल्याला उत्तर देऊ इच्छितो की जोपर्यंत उपनिषदांमधून आलेलं ज्ञान त्याचं सार म्हणून गीता, गीतेवरचं व्याख्यान म्हणून आदि शंकराचार्यांचं भाष्य, ज्ञानदेवांची टीका, भावार्थ दीपिका, जिला आपण ज्ञानेश्वरी, ज्ञानदेवी ह्या नामांनी ओळखतो, आणि तुकोबांचे अभंग किंवा कोणाही संतांचे अभंग, ह्याच्यामध्ये कुठेही आपलं भौतिक जीवन आणि आपलं आध्यात्मिक जीवन वेगळं असतं, ते वेगळं ठेवलं पाहिजे किंवा वेगळं असतं असं सांगण्यात आलेलं नाही. मग आता पुन्हा प्रश्न, मग आपलं जीवन आध्यात्मिक असतं का भौतिक असतं? तर ह्याचं स्वच्छ उत्तर, आपलं जीवन आध्यात्मिकच असतं. प्रत्येक माणसाचं जीवन आध्यात्मिक असतं. म्हणजे काय? तर आत्मा ह्या शब्दाला दोन अर्थाने घेऊ शकतो. एक म्हणजे आत्मा म्हणजे आपण, माझं आत्मबल किती असायचं. ह्या वाक्यामध्ये आपण म्हणतो आहोत माझं किती बळ असायचं. आता माझा हा शब्द वापरला की मी म्हणजे राजेंद्र माणेरकर. आता तुम्ही मला पाहता आहात आणि तुम्ही मला ओळखू शकता की हा राजेंद्र आहे, पण आरसा नसेल, जी एक सोय, तर मला मी थोडाच दिसणार आहे आणि मला मी थोडाच ओळखू येणार आहे. तर खरं म्हणजे आपण आपल्याला कधी दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी की आपण जन्माला आलो ते काही नाव घेऊन आलो नाही, त्यामुळे आपल्याला नावही नाही. आपल्याला आपल्या आई वडिलांनी किंवा कोणी नाव ठेवलं. बाहेरच्या जगात वावरताना कोणी म्हणतं दादा, सर, गुरुजी, हे ते, काका, मामा, वेगवेगळ्या नात्यांनी आपण ओळखले जातो. पण आपलं नाव राजेंद्र आहे ह्या वाक्याला काही फार मोठा अर्थ नाही, ती एक सोय आहे. त्यामुळे आपल्याला नामही नाही आणि आपल्याला रूपही नाही. ज्याला नामही नाही आणि ज्याला रूपही नाही अशा गोष्टीला आत्मा म्हणतात. तसे आपण आहोत. त्यामुळे अध्यात्म म्हणजे आपल्याबद्दल इतकी सोपी व्याख्या आहे. अध्यात्मशास्त्राचा अभ्यास का करायचा? आपल्याला आपली ओळख पटावी म्हणून करायचा आहे. आपल्याला सारखी ओळख आपले इतर लोकच पटवून देत असतात. म्हणजे लोक म्हणतात तू चांगला गातोस बरं, मग आपल्याला वाटतं आपण एक चांगले गाणार आहे. किंवा म्हणतात लोक की हे काही बरोबर नाही, तुझ्या गाण्याचं व्यवस्थित चालू नाहीये, असं केलं पाहिजे. मग कळतं आपण काही फार व्यवस्थित गात नाही. किंवा हे जर का सरळ सांगवत नसेल तर म्हणतात मागच्या वेळेला काय छान गायला होतास रे तू. किंवा कोणी म्हणतात लहानपणीचं ह्याचं गाणं फार छान होतं, कुठून तरी ऐकायला येतं आपल्याला, असं तोंडावर नाही बोललं तरी. आणि जे छान गायलेलं म्हणतात त्याच्यात सुद्धा मग आपल्याला काही दिवसांनी कळतं की हे म्हणजे शिष्टाचाराचा भाग आहे. छान गाणं ही फारच अवघड गोष्ट आहे. किती लोक छान गात असतील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे ती हकीकत आपल्याला माहिती आहे की तानसेन आणि बादशहाची गोष्ट आहे की बादशहाला इच्छा झाली की हा आपला तानसेन नवरत्नांपैकी एक इतकं सुंदर गातो, तर त्याचे गुरुजी काय गात असते, म्हणून त्यांना फरमान पाठवलं या गायला आमच्याकडे. ते म्हणले मी कुठे जात नाही, मी काही गायला येणार नाही. ते एक दोनदा फरमान काढून पाहिलं. मग राजाला त्याची उपाधी आठवली. त्याला उपाधी असा शब्द आहे की मी राजा आहे
आणि मी राजा आहे म्हणजे ती प्रजा आहे. आणि हा मनुष्य कितीही चांगला गाणारा असेल पण तो प्रजाजनांपैकी एक आहे. त्यांनी दुसरी आज्ञा पाठवली की घेऊन या त्यांना, राजा म्हणून बोलावलंय. तर ते म्हणाले तुमच्या या कशाचाच माझ्यावरती परिणाम होणार नाही, मी काही येणार नाही आणि मी काही गाणार नाही. शेवटी तानसेनाने समजावलं की येणार नाही ते, तुम्हाला गाणं ऐकायचंय पण ते इथे येऊन गाणार नाहीत, ते कुठे गात नाहीत बाहेर. मग काय करायचं? मग शेवटी राजाने पण थोडस नमतं घेतलं. म्हणलं ठीक आहे, मग आपण जाऊया का तिकडे ऐकायला? तर तानसेन म्हणाले जाऊ शकतो पण त्यांच्या समोर जाऊन नाही बसायचं, आपण गुपचूप ऐकू. त्याप्रमाणे ते दोघे जण गेले आणि त्या मंदिराच्या जिथे रोज तानसेनाचे गुरुजी गायला बसत, लांब जरा उभे राहिले. गुरुजी आले, ते गायला बसले. आणि ते गायला बसल्यानंतर असं सांगतात की हरणं आली, पक्षी आले, अनेक जंगलातले तिथल्या प्राणी आले आसपास, आणि त्यांनी ते गाणं ऐकलं. कृष्णाचं मंदिर होतं आणि ते ऐकताना राजाचं देहभान हे अक्षरशः हरपलं. आणि ते गाणं ऐकल्यानंतर तो म्हणतो तानसेनाला, इतके दिवस मी समजत होतो की तूच सर्वात श्रेष्ठ गवई आहेस, पण असं स्वर्गीय गायन हे आजवर आपण कधी कुठे ऐकलं नव्हतं, ह्याचं रहस्य तू मला सांग. त्याच्यावर तानसेन जे उत्तर देतो ते फार सुंदर आहे की तो म्हणतो, बादशाह, मी आपल्या दरबारात आपल्यासाठी गातो आणि माझे गुरुजी मंदिरात कृष्णासाठी गातात. जितका फरक आपल्यामध्ये आणि कृष्णामध्ये आहे तितका फरक माझ्यामध्ये आणि माझ्या गुरुजींमध्ये आहे. आणि म्हणून ते जसं गातात तसं मला गाणं शक्य नाही. एकीकडे गानबल आहे, एकीकडे आत्मबल आहे, असा दोन्हींमधला फरक आहे. म्हणून आपल्याला कानावरून गेलं असेल वाक्य की स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखा म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी. मग हसता त्याला, कसलं ब्रह्म आणि कसलं काय, सगळ्यात हापा. असं काही ब्रह्म असतं का? जगात दिसतं का? ते कुठेही नसतं असं ब्रह्म वगैरे काही. या अध्यात्मवाद्यांच्या खेळ्या आहेत गंडवायला लोकांना. मागे बोललो होतो पण हे पुन्हा पुन्हा बोलावं लागतं. तर ब्रह्मच काही नसल्यामुळे अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, तेच तू आहेस, असं ह्याच्यात काही नाही, अर्थ नाही या बोलण्यात. तर इतकं तरी आपल्याला कळतं सर्वांना की मी म्हणून काहीतरी आहे, ते म्हणून काही आहे की नाही हे नंतर पाहू, पण मी म्हणून काहीतरी आहे. आणि माझं नाम आणि माझं रूप ह्या दोन्ही गोष्टी मला कळत नाहीत. मला कळत नाही त्याचा अर्थ असा, मी जो काही आहे तो ह्या उपाधींनी मंडित नाहीये. एक तर माझं रूप जसंच्या तसं राहत नाही. लहानपणी आपण कसे होतो, मग वाढत वाढत केवढे झालो, मग वाढल्यावर म्हातारे व्हायला लागलो. म्हणजे बालपण होतं, तारुण्य होतं, वार्धक्य आहे, हे सगळं आपल्याला येते. आता मी किती इच्छा केली की ते तरुणपणी दिसायचं तसं आता दिसलं पाहिजे, तर पूर्ण होणार नाही, हे कळतं आपल्याला. पण हे सगळं जरी झालं तरी मी म्हणून जो काही आहे
त्याच्यात बदल झालेला नाही. मी आहेच. मी जो काही आहे तो तसाच आहे. लहानपणापासून मला मी म्हणूनच ओळखतो. मीच खातो. राजेंद्र खातो या वाक्याला माझ्या दृष्टिकोनातून काही अर्थ नाही. मी खातो, मी गातो, मी बोलतो, मी रडतो, मी हसतो, प्रत्येक गोष्ट मी करतो. हा मी कोण आहे हे काही आपल्याला माहिती नाही. बरं, माहिती असलं तर त्यातली बरीचशी गोष्टही लोकांनी सांगितल्यासारखी आहे. म्हणजे आपण आता मी नांदेडच्या गुरु गोविंद सिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलं समजा, तर मी काय म्हणायचं की मी एक इंजिनियर आहे. म्हणजे ही उपाधी आहे एक मला मिळालेली. ही मला त्या कॉलेजने दिली. त्यांनी माझी परीक्षा घेतली, काहीतरी गुण मिळाले, मला पास झालो. मी पास व्हावा, उत्तीर्ण व्हावं, नवीन मुलं यावी, त्यांनी शिकावं, अशी ती योजना आहे. मला बाहेर काढल्याशिवाय नवीन माणसं आत नाही येऊ शकत. आणि एक जगात जाऊन उत्पन्न मिळवायला लायक झालो ह्याच्यासाठीचं ते प्रमाणपत्र आहे. दुसऱ्या माणसाला दाखवायला तू काय शिकलास इतके दिवस, हे बघा मला उत्तीर्ण केला या महाविद्यालयाने, एवढं त्याचं महत्व आहे. मग तिथे आपली पुढची ओळख सुरू होते की आता आपण जगातलं ज्ञान हे स्वीकारू शकतो का नाही, आपण काही आपल्या कुटुंबापुरतं उत्पन्न मिळवू शकतो की नाही, अशी आपली ओळख एक दुसरी झाली. मग विवाह झालाय, मग तो मनुष्य तोच मनुष्य नवरा झालाय, मग तो बाप झालाय, मग तो आजा पणजा काय ते चालतच राहतं सगळं. ह्या सगळ्या गोष्टी इतरांनी आपल्याला हाक मारल्यामुळे कळलेल्या आहेत. आपण आपल्याला कधी हाक मारली आणि आपण आपल्याला काय नावाने हाक मारू, त्याला तरी काय अर्थ आहे. मला स्वतःला काही नाव ठेवलं. काही लोकांना हौस असते, स्वतःला ते काय काय म्हणून घेतात, व्यवस्था करतात, दुसरे आपल्याला अबुक म्हणतील याची व्यवस्था करतात. तर असं जे काही चालतं ना त्याच्यामुळे आपला भ्रम होतोय. पण खरं म्हणजे असं आहे की मी हा कोणतरी एक तुम्ही म्हणता त्याच्यापेक्षा वेगळा असा आहे. तो एक जीव आहे, त्याची खरी ओळख तो एक जीव आहे. आणि हा जो काही एक जीव आहे त्या जीवाची आणि आपल्या आत्ताच्या वर्तनाची सांगड बसत नाही असं ह्या ज्ञानी मंडळींचं आपल्याला सांगणे. आणि आपणही शांत झालो, जरा विचार केला तर आपल्याला कळेल की आपण बरंच काही करू शकतो, परंतु आपल्या हातून होत नाही. म्हणजे करू शकतो ही जी गोष्ट आहे तिच्याकडे आपण पुरेसं लक्ष दिलेलं नाहीये. मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, असं करू शकतो, तसं करू शकतो. बरं म्हणायचं तर आपलं सगळं हातपाय चालू आहेत सगळे. त्या स्टीफन हॉकिंग सारखं आपण काही अपंग होऊन एका जागी बसलेलो नाहीये. तो मनुष्य एवढं काम करू शकतो. आपल्याला सगळं दिलंय तरी आपण काम करू शकत नाही. मग आपण काय समजूत करून घेतो आपली की बाबा तो बुद्धिमान मनुष्य, आमची त्यांची कुठे बरोबरी करताय. लोकमान्य व्याख्यान मला म्हणून काढायचे. लोकमान्य असे कसे होतील रोज गल्लोगल्ली. आम्ही सामान्य माणसं, आम्ही आमच्या गल्लीत क्रिकेट खेळणार आहे. फार फार तर आम्ही गल्लीतला सचिन हो. तर आमच्यात आणि त्याच्यात फरक आहे. फार काही आमच्याकडनं अपेक्षा करू नका. हे लोकांना सांगायला ठीक आहे. हे विचार करा, मनाशी म्हणून बघा हे वाक्य की हे सत्य आहे का, तर सत्य नाही आहे. अजिबात सत्य नाही आहे. आपल्याला माहिती असतं की कसल्या ना कसल्या लोभापायी आपण अनेक गोष्टी आयुष्यात शक्य असून केलेल्या नाहीयेत. त्या क्षणी काय काय आडवं आलं त्याची आपल्याला यादी सांगता येते. मग ती जी काही परिस्थिती असते तिचा दोष आपण कशाला देतो. अहो मी माझं वजन वाढलंय ना, ते कमी करायला त्या योग केंद्रात जाणार होतो राहायला, पण केवढा पाऊस आलाय, मग राहिलंच ते. अशी उदाहरणं असतात आपली.
आणि आपण जर का थोरांचं चरित्र पाहिलं तर त्यांच्या आड काहीच येत नाही असं दिसतंय. हा काय प्रकार आहे? म्हणजे कोणी असं वरती बसलाय का की ज्यांनी ठरवलंय की फक्त ह्याच बाळ गंगाधर टिळक नावाने जो ओळखला जाईल, शिवाजी शहाजी भोसले या नावाने जो ओळखला जाईल, त्या लोकांनाच मदत करायची आणि आम्हाला मदत करायची नाही असं ठरवलंय का? तर असं कोणी बसलेला नाहीये वर. कोणीही हित करता आपला कुठेही बसलेला नाहीये आणि कोणी हित करता बसलेला नसल्यामुळे अहित करताही बसलेला नाहीये. आपलं हित आणि अहित हे जे काही होतं आहे त्याची कारणं कोणीही सांगू शकत नाही, पण आपण स्वतःला सांगू शकतो की अनेकदा शक्य होतं पण आपण पावलं उचलली नाहीत आणि त्यामुळे झालं काय, मला माझी जी ओळख आहे पटलेली ती तशीच राहिली. नाही तर ओळख बदलत असते. गुरुजींकडे शिकायला जायच्या आधीचे आपण आणि गुरुजींनी आता हा चांगला गातो बरं का आमचा मुलगा असं म्हणेपर्यंत जो काळ गेल्यानंतरची जी स्थिती येते त्या पायरीपर्यंत पोचताना काही प्रवास घडतो आणि नंतरची जी अवस्था येते ती दोन माणसं काही सारखी नसतात. लोकांमधली ओळख काही असेल. अनेकदा असं होतं की गुरुजींकडे शिकायला गेलं की ती जी आधीची मजा असते ती नष्ट होते आणि ती व्हायला पाहिजे. कारण आपण लहानपणी जसे अंगणात कसेही खेळत होतो, नाचत होतो, त्याचं लोक कौतुक करत होते, तसं प्रत्यक्षात करून चालत नाही. नर्तन शिकायला गेलं तर घरी गंमत म्हणून जे काही नाचत होतो तसं चालत नाही. तिथे त्याची शिस्त आहे. सैन्यात गेलं तर चालायचं कसं याची शिस्त आहे. चालायला शिकवतात, पावलं कशी टाकायची. चालताच नाही आलं तर धावाल काय, मग धावायला शिकवतात. अशा प्रत्येक गोष्टीचं शिक्षण आहे. तिथे नजर कशी ठेवायची शिक्षण आहे. सारखं शिकत राहावं लागतंय. आणि एक गोष्ट शिकली आपण की आपल्याला अनुभव येतो की आता मी थोडासा पूर्वीपेक्षा चांगला आहे. म्हणजे एक एक विद्या आपल्यामध्ये जशी जशी येते तशी तशी आपली ओळख बदलते. म्हणजे आपण काय व्हायला पाहिजे तर ज्या ठिकाणी आत्मविद्येचं बी रुजेल अशा स्वरूपाची जमीन आपण झालं पाहिजे. अशी भूमी आपल्या मनाची आपण बनवली पाहिजे की जिथे ते बी रुजेल. आणि अध्यात्मविद्या म्हणजे काय तर ज्याच्यामुळे आपल्यामध्ये प्रगती होते ती विद्या. मग प्रगती कशाला म्हणायचं पुढचा प्रश्न आला. प्रगती कशाला म्हणायचा हा प्रश्न आला की मग आपण म्हणतो की भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक प्रगती ह्याच्यामध्ये भेद आहे. तर आपण जोपर्यंत गीतेचा विषय तोपर्यंत तरी असं आपण नक्की मनात धरा की उपनिषदांपासून चालत आलेली ही अध्यात्मविद्या असा भेद करत ते जो जो मनुष्य म्हणून थोर गणला गेला जगात तो आध्यात्मिक दृष्ट्या थोर होता. आणि तो थोर का होता याचं कारण त्यांनी आपलं आयुष्य हे स्वतःवर एकाग्रता करून आणि सर्व मोह बाकीचे बाजूला टाळून जे जे कार्याच्या आड येतात ते सगळे मोह बाजूला सारून आणि कार्य करण्यातच वाया घालवले, कार्य करण्यातच खर्ची घातलं आणि ते कार्य काय करायचं याचा संकल्पही त्या व्यक्तीने जाणतेपणाने केला. जन्मभर ज्या मार्गाने पैसे कमावले त्याच मार्गाने मी वर जायच्या आदल्या दिवशी सुद्धा पैसे कमावले पाहिजेत ही वासना बरोबर नाही. लहानपणी मी जितका विद्यार्थी होतो तितकाच विद्यार्थी मी शेवटच्या दिवशी राहीन
अशी प्रतिज्ञा पाहिजे. शेवटचा दिवस काही ठरवून येत नाही. पण तुकोबा म्हणतात तसं, याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. त्या दिवशी मला असं वाटलं पाहिजे की मी कृतकार्य झालो. आपल्याकडे किती धन आहे, आपल्याला समाजात किती मान आहे, ह्याच्यावरून काही ठरत नाही. तर ज्याच्यावरून ठरतं ते काय हे सांगण्याकरता हे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. आणि भौतिक विद्यांच्या आश्रयाने सुद्धा आपण जी काही प्रगती करत असतो ती केली पाहिजे. भौतिकातली प्रगती करता करता करताच आपण आपल्याला शोभेस कार्य आपल्या हातून होईल याचा संकल्प करून पुढे वाटचाल करत राहिलं पाहिजे. आणि जसं काल वचन सांगितलं की थकेपर्यंत देव माणसाला मदत करत नाहीत असं वाक्य वेदांमध्ये आहे. तर आपण अगदी थकेपर्यंत त्याच एका कार्यासाठी जीव खर्ची केला पाहिजे. आपोआप देव मदत करतात आणि ते कार्य तडीला नेतात. योगक्षेमम वहाम्यहम ह्या वाक्याचा अर्थ असा आहे, योगक्षेमम वहाम्यहम याचा अर्थ असा नाही की तुझा घरातला संसाराचा खर्च, तुला काय डाळ तांदूळ लागेल ते आणून देईन, तेल तूप लागेल ते आणून देईन, राहायला घर देईन, असं सगळं तुझं ओझं मी घेईन माझ्या खांद्यावर, असा त्याचा अर्थ नाहीये. फार सुंदर ज्ञानदेवीमध्ये अटी घातलेल्या आहेत ज्ञानदेवांनी आधी, गीतेने घातल्यात, त्या त्याने विस्ताराने सांगितल्यात की या माझ्या सगळ्या अटी जर का तू पाळल्यास तर तुझा योग आणि योगाचा क्षेम त्याची जबाबदारी मी वाहीन. वहाम्यहम मी वाहीन. म्हणजे तू जो काही संकल्प केलास तो मी पूर्णत्वास नाही असं भगवंत म्हणतात. आता ते वाचलं की आपल्याला कळतं की अहो एवढं सगळं मी केलं तर तुम्ही कशाला यायला पाहिजे, तुम्ही कुठे आहे, तुम्ही नाहीच आहात. आपल्याला तिथपर्यंत येईपर्यंत कळून जातं कोणी नाहीये, कोणी मदतीला येत नाही. आणि आलं तर ते इतक्या मोठ्या संख्येने मदतीला येतात की त्यांची गणती आपण करू शकत नाही. आपल्याकडे शब्द आहेत धन्यवाद वगैरे, आभार मानतो, परंतु मी किती जणांचे आभार मानणार तुम्ही. इतक्या लोकांनी आपल्याला सहाय्य केलेलं आहे, लहानपणापासून जन्माला यायच्या आधीपासून इतक्या लोकांचं सहाय्य झालेलं आहे. तेव्हा आपण ह्या जगात प्रवेश करते झालो आणि जगते झालो आणि आपला हा देह ज्या दिवशी चलनवलन करायचा बंद होईल त्या दिवशी सुद्धा आपल्याला लोकच मदत करणार आहेत. आपण आपल्याला स्वतःला नष्ट पण सुखाने म्हणजे इतरांना त्रास न होऊ देता ते होत नाही. म्हणजे बघा सतत इतक्या लोकांचे टेकू लागलेत, कोणाकोणाचे आभार मानणार. त्यामुळे ज्ञानदेवांनी इथे गुरूंचे आभार मानले नाही, ते एकरूप झाले म्हणले. आणि शेवटी सुद्धा काही लोकांचे आभार म्हणजे आता मी तुम्हाला धन्यवाद देतो, आपण इतक्या माझ्या 9000 वेळा ऐकल्यात वगैरे, असं पण काय त्यांचं नाही. त्यातलेच ते एक ते आणि ते एकच. ते म्हणतात मला सगळं जग एकच दिसतं. सगळे अभंग त्यांचे जे ते हेच सांगणार आहेत की मी आणि तुम्ही याच्यात काही फरकच नाही. ते त्या पराकोटीच्या अवस्थेला पोहोचले. असो आज आपण आध्यात्मिक जीवन आणि आपलं रोजचं जीवन यात काही भेद नसतो. अध्यात्मशास्त्र रोजचं जीवनच उंचीवर नेण्याकरता म्हणून बनवण्यात आलेलं आहे. आणि ते अशा लोकांनी बनवलेलं आहे की ज्यांनी तसा अनुभव आपल्या आयुष्यात घेतलेला आहे आणि ज्यांची कीर्ती दिगंत झालेली आहे. अशा लोकांनाच आपण ते आणि आपल्यामधला भेद जाणून आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वंदन करून आपण त्यांच्याकडून शिकतो आहोत. ते शिकत राहायचं सारखं. आणि आपला कालचा दिवस आणि आपला आजचा दिवस ह्याच्यामधला फरक असेल तर तो ह्या पद्धतीने व्हावा असा प्रयत्न करायचा. असं ह्या अध्यात्मशास्त्राकडून आपल्याला मिळालेला असा हा उपदेश आहे. तेवढी आपण आज चर्चा केली. पुढचं व्याख्यान शेवटचं असेल आणि त्यानंतर मग आपली ही व्याख्यानमाला थांबेल. तूर्त आपल्या सर्व दर्शकांना माझ्याकडून धन्यवाद.